तारीख होती 23 जून 2025. उदयपूर शहरातला एक शांतसा दुपारचा क्षण. लोक आपल्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होते. कोणी ऑफिसमध्ये, कोणी घरी, तर कोणी रस्त्यावर. आणि त्या दिवशी हिरनमगरी भागातल्या कासा गोल्ड नावाच्या हॉटेलमध्ये एक जोडी, एक तरुण आणि एक तरुणी हसत हसत आत शिरले. ते दोघे हॉटेलच्या रिसेप्शनवर आले. एक रूम काही तासांसाठी घेतली. निकिता त्याच्या शेजारी शांत उभी होती. चेहऱ्यावर थोडे अस्वस्थ भाव होते. हॉटेल कर्मचाऱ्याने ओळखपत्र घेतली. सगळं नेहमीसारखं चालू होतं. कुणालाही वाटलंच नाही की हाच दिवस तिच्या आयुष्यातील भयंकर दिवस ठरणार आहे. काही महिन्यापूर्वी निकिता त्रिवेदी, ऋषभदेव गावातील एक गोड, साधी नर्सिंग शिकणारी मुलगी. ती उदयपूरमध्ये भावासोबत राहत होती. अभ्यास, हॉस्पिटल आणि थोडा वेळ सोशल मीडियावर. तेव्हाच तिची ओळख झाली विजय भोईशी, एक कोरिओग्राफर, डान्स शिकवणारा तरुण, इंस्टाग्राम रील्समध्ये सतत दिसणारा, स्टायलिश बोलणारा. ओळख वाढली, तसेच चॅट सुरू झाले, व्हिडिओ कॉल आणि मग प्रत्यक्ष भेटी. विजयने प्रेमाचं कबूल केलं. मी तुला आयुष्यभर प्रेमात ठेवेन निकिता, तूच माझी स्वप्नांची राणी आहेस. निकिता हळूहळू त्याच्या शब्दांमध्ये हरवून गेली. काही काळाने हे नातं निकिताच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलं. त्यांना हे नातं पसंत नव्हतं. तो तुझ्यासाठी योग्य नाही असं आईबाबांनी सांगितलं. तिला गावी बोलावलं, समजावलं आणि तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं. साखरपुडा झाला. निकिताने डोळ्यात पाणी भरून विजयला एक शेवटचा मेसेज केला, मला माफ कर, मी आईबाबांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तेव्हापासून तिच्या फोनमध्ये विजयचं नाव दिसेनासं झालं. पण विजयने ते मान्य केलं नव्हतं. त्याचं प्रेम आता वेडं बनलं होतं. माझ्या वाचून ती कशी जगेल? मी तिला सर्वस्व दिलं आणि ती मला विसरली. तो दिवसेंदिवस या विचारात खोल जात होता. त्याचं आयुष्य अस्थिर होत चाललं होतं. त्याला फक्त एकच हवं होतं, ती म्हणजे शेवटची भेट. दिवस होता 23 जूनचा. दुपारी 1:30 वाजले होते. निकिता विजयचा मेसेज पाहून थोडा वेळ विचारात पडली. एक शेवटची भेट मागतोय, यात काय चुकीची गोष्ट आहे? ती त्याला भेटायला आली. हॉटेलमध्ये त्यांनी रूम घेतली. खोलीत प्रवेश करताच विजयने दरवाजा बंद केला. थोडा वेळ दोघे शांततेत बसले. जुने फोटो पाहिले, हसले सुद्धा. पण काही क्षणातच तिथलं वातावरण बदलू लागलं. साखरपुडा झाला ना तुझा? तू मला सोडून जाणार आहेस का? निकिता गप्प होती. त्यांच्यात वाद सुरू झाला. निकिता तिथून उठून जायला लागली. तेव्हा विजयने तिचं मनगट पकडलं. तुला दुसऱ्यासोबत जाऊ देणार नाही असं म्हणत त्या एका क्षणात त्याने तिचे केस सोडून तिचं डोकं जोरात भिंतीवर आपटलं. काही सेकंदातच तिथे शांतता पसरली. निकिता रक्ताच्या थारोळ्यात पडली, शांत, निशब्द आणि निस्पद. विजय तिच्या शेजारी बसून पाहत राहिला. त्याचं हृदय धडधडत होतं, पण चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. मग त्याने स्वतःलाही संपवण्याचा विचार केला, पण त्याला वेदना सहन होत नव्हत्या. तो उठला, बॅग घेतली आणि हॉटेलमधून निघून गेला. थेट रुग्णालयात उपचारासाठी गेला. मंगळवारी सकाळी हॉटेलच्या हाऊसकीपिंगने दरवाजा उघडला. तेव्हा समोर दिसले ते रक्ताने माखलेली बेडशीट आणि एक मृतदेह. हॉटेल कर्मचाऱ्यांनी घाबरून पोलिसांना कळवलं. DSP छगन पुरोहित आणि टीमने घटनास्थळी धाव घेतली. FSL टीमने खोली तपासली. तेथे सापडले ब्लेड, विजयची बॅग आणि एक नोट. ती फसवणूक करत होती. तिच्या विना मी जगू शकत नाही असे त्यात लिहिले होते. CCTV फुटेज पाहता विजय रात्री 8 वाजता हॉटेलमधून बाहेर जाताना दिसला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि विजय एका रुग्णालयात उपचार घेत असताना सापडला. विजयला अटक झाली. त्याने पोलिसांसमोर सगळं कबूल केलं. मी ठरवलं होतं ती माझी नाही तर कोणाचीच नाही. पोलिसांनी त्याच्यावर कलमा नवे गुन्हा दाखल केला. निकिताच्या भावाला जेव्हा सगळं कळालं तेव्हा तो फक्त बसून राहिला, डोळे भरून आलेले, पण शब्द नव्हते. तिने शेवटची भेट दिली, पण परतीची वाट तिला मिळाली नाही. प्रेम हे स्वातंत्र्य देतं, बंधन नाही. जेव्हा प्रेमात स्वतःचा हक्क समजून माणूस दुसऱ्याचं आयुष्य हिरावून घेतो तेव्हा ते प्रेम नसतं, तो गुन्हा असतो. निकिताला न्याय मिळाला, पण तिचं हस्त खेळतं आयुष्य एका भ्रमात अडकून संपलं. शेवटची भेट तिच्या आयुष्यातील शेवटचीच ठरली.